नमस्कार, मी स्नेहल बनकर। पंचनामा या विशेष सदरात तुम्हा सर्वांचं स्वागत। उरुळी कांचन, लोणी काळभोर सह पूर्व हवेलीत शहरीकरण, नागरीकरण आणि औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढले। परिणामी आपत्ती आणि आगीच्या घटना वाढत चालल्या आहेत। काही घटना घडल्यास ग्रामीण भागापासून लांब अंतरावर असलेल्या हडपसर आणि वाघोली येथील अग्निशमन दलाला पाचारण करावे लागते। तेथून पाण्याचे बंब येईपर्यंत आगीत मोठे नुकसान होते। म्हणून त्वरित आपत्ती व्यवस्थापनासाठी ग्रामीण भागासाठी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा हवी अशी मागणी नागरिकांनी उद्योजकांकडून होत आहे। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी आणि उरुळी कांचन या भागात झालेल्या औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे। या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या, शैक्षणिक संकुले, बाजारपेठा आणि अनेक प्रकारचे व्यवसाय वाढीस लागले आहेत। शिवाय येथून परप्रांतीय आणि परजिल्ह्यातील येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे। 8 दिवसांपूर्वी कदमवाक वस्ती येथील संभाजीनगर परिसरातील एका फ्लॅटला आग लागली होती। तसेच वारंवार या परिसरात छोट्या मोठ्या आग लागल्याच्या घटना घडत असतात, पण लागलेल्या आगीत तत्काळ विझवणे अवघड असते। यावेळी अग्निशामक दलाला हडपसर किंवा वाघोली येथून पाचारण करावे लागते। ते घटनास्थळी पोहोचेपर्यंत बराच वेळ झालेला असतो। अशा वेळेस ती आग आटोक्यात येणे अवघड असते। दरम्यान लोणी काळभोर येथील HP कंपनीला अग्निशमन दलाची गाडी आहे, मात्र ती फक्त त्यांच्या कंपनीपुरती मर्यादित ठेवली आहे। त्यामुळे नागरिकांना याचा कोणताही फायदा मिळत नाही। त्यामुळे HP कंपनीला अग्निशमन दलाची गाडी असून नसल्यासारखे म्हणणे वावगे ठरणार नाही। खरं तर आपण बऱ्याच दिवसापासून आपल्या पूर्व हवेलीतील लोकांची जी मागणी आहे, खऱ्या अर्थानं पुण्याच्या लागून असणारे आपलं हे पूर्व हवेलीचं शहरीकरण होत चाललेला हा भाग आपण पाहतो की वाघोली झालं, हडपसर झालं, या परिसरामध्ये ज्या गतीनं त्याचा विकास होत आहे त्याच गतीनं आता पूर्व हवेलीत सुद्धा नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय। दुर्दैवानं या नागरीकरणाचे काही फायदे तोटे सुद्धा आहेत। अनियंत्रित वाढणाऱ्या बांधकामांमुळे आताच्या घडीला अनेक अपघाताच्या शक्यता सुद्धा निर्माण झालेल्या आहेत आणि त्या शक्यता होत असताना कोणतीही जीवित वित्त हानी होऊ नये एवढीच फक्त एक सर्वसामान्य नागरिकांची माफक अपेक्षा राहते। आणि अगदी काही दिवसांपूर्वीच आपण जर पाहिलं असेल, संभाजीनगर परिसरामध्ये अशीच गॅस गिझरचा स्फोट होऊन एक दुर्घटना घडली। दुर्घटना म्हणजे वित्त हानी झाली मोठ्या प्रमाणात, आगीचे लोळ उठत होते। स्थानिकांच्या मदतीने ती आग विझवण्यात आली। दरम्यानच्या काळात अग्निशमन दलाला संपर्क केला असता अग्निशमन दलाची गाडी आग विझल्यानंतर आली। आपण पाहतो की अग्निशमन दल जे काही तात्काळ रिस्पॉन्स टीम जे आपण म्हणतो, तात्काळ ज्यांचा प्रतिसाद आवश्यक आहे, अशामध्ये अग्निशमनची सेवा येते की कुठेही दुर्घटना झाल्यानंतर अगदी कमी वेळात ती सेवा उपलब्ध व्हावी नागरिकांना। पण आजच्या घडीला असं होतंय की प्रत्यक्षातली दुर्घटना घडून अगदी स्थानिक लोक आपल्या जेवढं शक्य होईल त्यांना तेवढं त्या दुर्घटनेतून परिस्थिती सामान्य करायचा प्रयत्न करतात आणि तरी सुद्धा ही व्यवस्था आपल्यापर्यंत पोहोचत नाही। तर मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करेल की आता ह्या परिसरामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढतंय त्या प्रमाणामध्ये आपण पाहतो की ठिकठिकाणी अशा छोट्या मोठ्या दुर्घटनांची शक्यताही वाढते। मग त्या पार्श्वभूमीवरती अग्निशमन दलाची एक अतिरिक्त गाडी स्थायी स्वरूपामध्ये पूर्व हवेलीमध्ये लोणी काळभोर, उरुळी कांचन अशा मोठ्या उपनगरांमध्ये विस्तारित होणाऱ्या असणं गरजेचं आहे। तर प्रशासनाला विनंती आहे, आपण जर गाडीची व्यवस्था या ठिकाणी केली तर एखादा आपल्याला कॉल आल्यानंतर अगदी कमी काळामध्ये ही गाडी घटनास्थळी येऊ शकेल आणि कमी वेळात आल्यानंतर वित्त हानी आणि जीवित हानी वाचवण्यासाठी त्या अग्निशमन यंत्रणेचा आपल्याला खऱ्या अर्थानं उपयोग होईल असं आपल्याला म्हणता येईल। तरी विनंती आहे, आपण अग्निशमन गाडीची व्यवस्था लवकरात लवकर करून आपल्या या परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा। धन्यवाद। नुकत्याच काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं या परिसरातील नागरिकांना अग्निशमन दलाच्या गाड्या आणि केंद्र उपलब्ध करून गोड बातमी द्यावी अशी सुद्धा विनंती मी प्रशासनाला करतो। आणि त्याचबरोबर आपल्या या परिसरामध्ये अनेक शैक्षणिक संकुल म्हणून या पूर्व हवेलीतील परिसराचा मोठा विकास होत असताना शाळेपासूनच अग्निशमन व्यवस्थेची माहिती मुलांना होण्यासाठी इथं जर जवळपास अग्निशमन केंद्र झालं तर त्या निमित्तानं शाळांमधून सुद्धा मुलांचं दुर्घटनेच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं आपलं वर्तन पाहिजे या संदर्भात सुद्धा प्रबोधन करण्यासाठी इथल्या परिसरातील सगळ्या शाळांना सुद्धा याची निश्चितपणे मदत होईल। आणि या साक्षरतेची सुरुवात आपण जर शाळेकडून केली तर निश्चितपणे दुर्घटना होण्याच्या साठी
जी पार्श्वभूमी असते त्याच्या संदर्भात आपण प्रतिबंधात्मक मुलांकडून आणि नागरिकांकडून जर उपाययोजना झाल्या तर भविष्यात होणाऱ्या दुर्घटना सुद्धा नक्कीच आपल्याला टाळता येतील आणि त्या संदर्भात सुद्धा आपल्याला एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या गोष्टी करता येणं शक्य होतील. तरी अग्निशमन केंद्र होण्यासाठी आणि या गाड्या उपलब्ध होण्यासाठी मी प्रशासनाला विनंती करतो या सणांच्या पार्श्वभूमीवरती, कारण दिवाळीच्या संदर्भात सुद्धा गणेशोत्सव झाल्यानंतर दिवाळीचा सण साजरा होणार आहे मोठ्या स्वरूपात आणि दुर्घटनेची परिस्थिती अनेक वेळा निर्माण होते अशा सणांच्या पार्श्वभूमीवरती. तर त्यामुळं जर आपण सणांच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय केला तर निश्चितपणे नागरिकांना अतिशय आनंद होईल आणि ही गोड बातमी निश्चितपणे लोकांच्या आनंदामध्ये भर घालणारी ठरेल. धन्यवाद. नमस्कार सर, मी स्नेहल बनकर. पुणे शहरालगत असलेल्या लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि पूर्व हवेलीत मोठ्या प्रमाणात नागरीकरण, औद्योगिकरण आणि शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले. या ठिकाणी मोठमोठ्या संस्था, मोठमोठ्या कंपन्या, शैक्षणिक संस्था देखील आहेत. या ठिकाणी जर एखादी आगीची घटना घडली किंवा वारंवार या ठिकाणी आगीच्या घटना घडत असतात, या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाघोली किंवा हडपसर मधून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवायला लागतात. तर ही अग्निशमन दलाची गाडी येण्यासाठी कमीत कमी 1 तासाचा कालावधी लागतो. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान देखील होऊ शकतं किंवा दुर्दैवी घटना देखील घडू शकते. त्यामुळे लोणी काळभोर या ठिकाणी अग्निशमन दलाचं केंद्र उभारण्याची गरज आहे. तर या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत कदमाक वस्ती ग्रामपंचायत सदस्य अविनाश बडदे यांच्याशी. सर, काय सांगताल याबद्दल? नमस्ते. गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या भागाला म्हणजे कदमवाक वस्तीपासून ते उरुळी कांचन पर्यंत या भागाला अग्निशामक दलाची जी व्यवस्था आहे ती अतिशय अपुरी आहे. आम्ही आता 4 ते 5 दिवसापूर्वी या ठिकाणी संभाजीनगर मध्ये थोडीसा एक दुर्घटना झाली. त्या ठिकाणी आग लागली आणि आग लागल्यानंतर आम्ही 112ला फोन करून पोलिसांशी संपर्क साधून अग्निशामक दलाची गाडी बोलवली. त्यानंतर ती गाडी 1 ते 1.5 तासाने आली. त्यानंतर ती पुढची प्रोसेस झाली. तोपर्यंत त्या आगीचा भडका खूप वाढला होता. अशा घटना वारंवार या ठिकाणी घडतात आणि या घडू नये यासाठी माझी कदमवाक वस्ती ग्रामस्थांच्या वतीने, संभाजीनगरच्या वतीने अग्निशामक दलाच्या पीएमआरडीला विनंती आहे की आपण एक अग्निशामक दलाचं एक केंद्र या ठिकाणी कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीत द्यावं, अशी एक माझी मागणी. अग्निशमन दलाची मदत मिळण्यासाठी कमीत कमी किती वेळ लागतो? म्हणजे अग्निशामक दलाची मदत मिळण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात. लगतच या ठिकाणी HP आहे आमची. HP ची गाडी आहे, परंतु त्यांची ती लिमिटेड असल्यामुळे ते बाहेर काढत नाही. 1-2 वेळा त्यांना इथं आग लागल्यामुळं त्यांना मी संपर्क केला होता की आम्हाला इथं आग लागलेली आहे की तुम्ही गाडी द्यावी, परंतु त्यांची ती गाडी बाहेर देत नाहीत. ते जवळच असल्यामुळे त्यांनी सहकार्य केलं पाहिजे, परंतु त्यांचं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी लाभत नाही. माझं नाव दीक्षित शेट्टी आहे. मी संभाजीनगरचा रहिवासी आहे. माझ्या समोर 2-3 वेळा दुर्घटना घडली. जर अग्निशामकची गाडी 1 ते 1.5 ते 2 तासानंतर येत असेल तर येणाऱ्या काळात मोठी घटना घडायला वेळ लागणार नाही. तर यांनी लवकरात लवकर ह्याचं नियोजन लावावं. पूर्व हवेलीत लोकसंख्येचा विस्तारही वाढत आहे, परिणामी आगीच्या घटनाही वाढत आहेत. या दृष्टीने तालुक्याचा सुरक्षेचा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा बनलाय. वाढत्या नागरिकीकरणामुळे आगामी काळात अशा घटना वाढण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याचा विचार करून लवकरात लवकर या परिसरात अग्निशामक दलाची निर्मिती करावी. लोणी काळभोर किंवा उरुळी कांचन येथे अग्निशामक केंद्र उभारण्यात आले तर नागरिकांना तत्काळ मदत पोहोचू शकते. त्यामुळे होणारी जीवित आणि स्थावर मालमत्तेची हानी रोखता येऊ शकते. अग्निशामक दल निर्माण होईपर्यंत अशा घटना घडण्यापूर्वी लोकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे. अशा घटना घडल्यानंतर कोणाशी संपर्क करायचा हे लक्षात येत नाही. ज्या सुविधा आहेत त्या हडपसर आणि वाघोली या ठिकाणी आहेत, पण नक्की कोणाशी संपर्क साधायचे हे प्राथमिक स्तरांवर लोकांच्या लक्षात येत नाही. पंचनामा या विशेष सदरात आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.